आपण पाहतोय या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। संगमनेरमध्ये सगळ्यात मोठी बातमी, बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालाय। काँग्रेससाठी हा खरं तर मोठा धक्का आहे। धक्क्यांवर धक्के काँग्रेसला बसताय। पृथ्वीराज चव्हाणांचाही पराभव झालाय। दुसरीकडे माहीममध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंचा पराभव झालाय। तर अचलपूरमध्ये 2 ते 3 वेळा आमदार राहिलेले बच्चू कडू यांचा सुद्धा पराभव झालाय। वसईमध्ये हितेंद्र ठाकूर यांचा सुद्धा पराभव झालाय। अतिशय महत्त्वाचं आहे मोहिनी, दिग्गजांचे बुरुज अक्षरशः ढासळलेत आणि यात मोठमोठे चेहरे आहेत। काहींची भावी पिढी राजकारणात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र हीच भावी पिढी आता काहीशी मागे पडल्याचं पाहायला मिळतंय, पराभूत झाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये 276 चा हा आकडा सध्याचा समोर आलेला आहे। त्यामध्ये भाजप 132 आहेत तन्मय, काँग्रेस 19, त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 12 जागा मिळालेल्या आहेत। अजित पवारांची राष्ट्रवादी सुसाट 40 जागा। अगदी आणि ठाकरेंना हा मोठा धक्का म्हणावा लागेल, केवळ 20 जागा ठाकरेंना मिळवता आल्यात। तर हा संपूर्ण महाराष्ट्रभराचा सध्या निकाल आपण पाहतोय। साम टीव्हीवर 225 जागा या ठिकाणी महायुतीने घेतल्यात। 50 जागांवरती अवघ्या मविया आलेली आहे आणि इतर पक्ष हे 13 जागांवर आहेत। एकूणच हा धक्कादायक निकाल खरं तर महाविकास आघाडीसाठी म्हणावा लागेल। आपण पाहतोय आत्ताची ही आकडेवारी, सध्या 223 या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। अगदी आणि अक्षरशः काल परवापासून आपण पाहतोय निकाल लागण्याच्या 2 दिवस आधीपासून मविया अगदी तयारीत होती। एका गाडीतनं प्रवास करण्यात आला होता, हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आलं होतं। सगळ्या आमदारांना, विजयी आमदारांना सूचना करण्यात आल्या होत्या की जिंकल्यानंतर तातडीनं मुंबई गाठा। तसं काही चित्र आता दिसत नाही। अगदी एकूणच हा एक हाती विजय खरं तर महायुतीसाठी म्हणावा लागेल। महायुती 53